नमस्कार मंडळी, मी मानसी. आमच्याकडे होता आमच्या लाडक्या किट्टूचा पहिला बर्थडे. अगदी कालचीच गोष्ट वाटते. ती चिमुकली घरात आली आणि बघता बघता कधी मोठी झाली कळलंच नाही. आमच्या घरातला हा चिवताईचा चिवचिवाट 1 वर्षांचा झाला होता. तिच्या किलबिलाटाने आमचं घर अधिक आनंदी झालंय. मग सेलिब्रेशन तर जोरात व्हायलाच पाहिजे ना. सगळीकडे उत्साहाचं वातावरण होतं. माझा काका, पप्पा आणि दादा मिळून सगळे फुगे फुगवत होते. निळ्या आणि पांढऱ्या रंगांच्या फुग्यांनी, चमकणाऱ्या लाइटिंग्सनी आमचं अंगण एकदम झक्कास सजवलं होतं. आमच्या वाडीतल्या सगळ्या काकी जेवण करायला जमलेला, कारण बेद होता खास चिकन पावचा. या निमित्ताने सगळ्या जणी जमतात आणि मग त्यांच्या गप्पांना ऊद येतो. किचनमध्ये नुसता हसण्याचा आणि बोलण्याचा आवाज भरलेला होता. सगळ्या काकी एकत्र जमल्या की त्यांच्या गजाली म्हणजे ऐकायला खूप मज्जा येते. गप्पांच्या ओघात सगळ्या जुन्या आठवणी ताज्या होतात आणि नव्या योजनांवर चर्चा रंगते. मग आले आमचे काका आणि चिकन बनवायला घेतलं. हळूहळू मसाल्यांचा सुगंध सगळीकडे दरवळायला लागला. तोवर आमचं डेकोरेशनही एकदम परफेक्ट रेडी झालं होतं. माझा भाऊ सुद्धा उत्साहाने सगळ्या कामांमध्ये मदत करत होता. मग आम्ही पण तयारी केली. किट्टूला नवीन ड्रेस घालून आम्ही सगळे क्लिक करत होते आणि आमचे फोटो काढले. मायरा बरोबरही आम्ही मस्त डान्स केला. या छोट्या जीवांबरोबर वेळ घालवताना खरंच बालपण आठवतं. निरागस आनंद काय असतो तो अनुभवायला मिळतो. मग वेळ झाली. हळूहळू सगळे नातेवाईक जमायला लागले. किट्टू तर आमची रडतच होती. पहिला वाढदिवस ना, थोडं तर रडायला हवंच. मग केक आला, मेणबत्ती पेटली. सगळ्यांनी मिळून टाळ्यांच्या गजरात हॅपी बर्थडे म्हटलं. गंमत म्हणजे किट्टूने केक खाण्याऐवजी डायरेक्ट सुरीच तोंडात घातली. तिचा तो निरागसपणा बघून सगळे खळखळून हसले. केक झाल्यावर सगळे जेवणाच्या प्लेट्स भरायला गेलो. आम्ही सगळे जेव्हा एकत्र जमतो ना, तेव्हा काय विचारायचंच नाही. नुसतं आनंद आणि गोंधळ. इथे मी थोडं कामही करत होते.
दुसरीकडे आमचे सगळे दादा काका गप्पा मारत होते. सगळे एकत्र आल्यावर घरात एक उत्साहाचं आणि आनंदी वातावरण तयार झालं होतं. असा झाला आमच्या किट्टूचा मस्त बर्थडे. हा क्षणभराचा आनंद आम्ही आयुष्यभर जपणार आहोत. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत बाय बाय.